पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आपला आजचा मुद्दा आहे आदिकेंद्रकी सजीव म्हणजेच प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स। आदिकेंद्रकी सजीव म्हणजे काय, शब्दाची फोड करू आपण। आदि म्हणजे साधा सरळ आणि केंद्रकी म्हणजे केंद्रक। साधा सरळ अतिशय आदिम स्वरूपाचा केंद्रक असणारे सजीव म्हणजेच आदिकेंद्रकी सजीव होय। त्यालाच इंग्लिशमध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असे म्हणतात। प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, आता शब्दांची फोड पहा। प्रो म्हणजे काय तर प्रिमिटिव्ह, सिंपल आणि बेसिक, आणि कॅरियोटिक म्हणजे कॅरिओन आणि न्यूक्लियस म्हणजे सिंपल बेसिक न्यूक्लियस असणारे ऑर्गॅनिझम्स म्हणजेच प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स होत। तर हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हे नेमके आहेत काय, तर आपल्या अवतीभोवती असणारे सर्व सूक्ष्मजीव हे या आदिकेंद्रकी सजीवांमध्ये मोडतात। आपण पाहतो, आपण दुधाचं दही बनवतो, आपण आंबवलेले पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्यांचा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा केला जातो। आज सर्व क्षेत्रांमध्ये जवळजवळ आपल्या या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो। तर हे सूक्ष्मजीव हे नेमके आहेत कसे, त्या सूक्ष्मजीवांच्या वर्गवाऱ्या, त्या सूक्ष्मजीवांची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, हेच आपल्याला आजच्या या सत्रामध्ये पाहायचे आहे। तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, आज आपण त्यांचं स्वरूप नेमके कुठल्या प्रकारचे, या आदिकेंद्रकी सजीवांमध्ये किती प्रकारची विविधता आहे हे सर्वप्रथम आपण पाहू। तर आदिकेंद्रकी सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आपल्याला सर्वांना ठाऊक आहेत। आपण हात धुतो, बरोबर, आपण हात धुतो कारण आपल्या हातावरचे बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरिया मरावेत, आपले ते किल व्हावेत आणि ते आपल्या पोटात जाऊ नयेत, त्यामुळे आपल्याला कुठलाही त्याचा प्रादुर्भाव होऊ नये हे त्यामागचे कारण असते। आपण सॅनिटायझर वापरतो, त्यामागे सुद्धा हे विविध प्रकारचे जे काही हानिकारक जीवाणू आहेत ते नष्ट व्हावेत, हाच त्यामागचा उद्देश असतो। तर बॅक्टेरिया हे आपल्याला अवतीभोवती असणारे काही हानिकारक असतात, काही खूप उपयोगाचे असतात, हे याची आपल्याला पूर्वकल्पना आहेच। पण या आदिकेंद्रकी सजीवांमध्ये एकूण किती प्रकारचे सजीव आपल्याला आढळतात हे पाहिलं तर आपल्याला सर्वप्रथम नाव घ्यावे लागते बॅक्टेरियाचे। नंतरचा दुसरा प्रकार आहे सायनोबॅक्टेरिया, म्हणजेच काय तर ब्ल्यू ग्रीन अल्गी, आणि किंवा त्यालाच मराठीमध्ये म्हणतात नीलहरित शैवाल। असे का म्हणतात, यांचं नाव काय आहे तर जे नाव असतं मुळात ते नाव त्याच्या वैशिष्ट्यावरून दिलं जातं। आता फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय आजचे आपल्या सत्राचं नाव आहे आदिकेंद्रकी पेशी, किंवा आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या सर्व सजीवांमध्ये ज्या दोन मुख्य प्रकारच्या पेशी आहेत त्या म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी। दृश्यकेंद्रकी सजीवाचा अभ्यास आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत। तर ही पेशींची जी नावे दिलेली आहेत ती नावे मुळात त्यांच्यामध्ये उपस्थित असणाऱ्या केंद्रकावरून म्हणजेच न्यूक्लियसवरून दिलेली आहेत। आय होप तुम्हाला सगळ्यांना हे समजत आहे। तर सायनोबॅक्टेरिया हे नावच, मुळात हा सायनोबॅक्टेरिया हा एक प्रकारचा बॅक्टेरियाच आहे, पण हा वेगळा कसा आहे तर हा बॅक्टेरिया हा फोटोसिंथेसिस करतो, म्हणजे प्रकाश संश्लेषण, म्हणजे त्याच्या अन्नाची निर्मिती ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे होते आणि म्हणूनच त्याला नीलहरित शैवाल असे म्हणतात। आणि तिसरा प्रकार आहे PPLO म्हणजेच प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स। आता प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स का म्हणतात तर निमोनिया हा जो आजार आहे किंवा निमोनिया हा जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया सारखा दिसणारा असा एक सजीव आहे, त्यासारखा आहे, म्हणून त्याला PPLO म्हणजे प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स असे म्हणतात। ठीक आहे, तर इत्यादी सजीवांची विविधता आपल्याला आदिकेंद्रकी सजीवांमध्ये पाहायला मिळते। ठीक आहे, हे झालं त्यांच्यातील सजीवांच्या विविधतेबद्दल। आता पाहू आपण दृश्यकेंद्रकी सजीवांच्या तुलनेत आदिकेंद्रकी सजीवांची निर्मिती ही जास्त वेगाने होते। पहा, म्हणजे आता आपण एक दृश्यकेंद्रकी प्रकारचे सजीव आहोत, बरोबर, म्हणजेच यूकॅरियोटिक म्हणजे ट्रू न्यूक्लियस असणारे जे सजीव आहोत त्यांची जी पुनर्निर्मिती आहे त्या पुनर्निर्मितीला जो काही काळ लागतो, आपल्याला काही महिने लागतात, आपल्याला 9 महिने लागतात, कित्येक इतर जे काही दृश्यकेंद्रकी सजीव प्रकारचे जे काही सजीव आहेत त्यांची पुनर्निर्मिती त्याला सुद्धा बराच अवधी लागतो। पण त्या तुलनेमध्ये ज्यावेळी आपण आदिकेंद्रकी सजीवांचा अभ्यास करतो किंवा त्यांच्या पुनर्निर्मितीचा वेग पाहतो तर तो वेग हा कित्येक
पटीमध्ये आहे दृश्यकेंद्रकी पेशींच्या किंवा सजीवांच्या तुलनेत. हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी प्रकारच्या सजीवांमध्ये दिसून येतो. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. आधी आपण त्यांच्यामध्ये असणारी सजीवांची विविधता पाहिली. आता आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये जी काही पुनर्निर्मिती होते किंवा जे प्रजनन होतं ते प्रजननाचा वेग नेमका किती आहे. तिसरा प्रकार पाहू आपण. तिसरा मुद्दा आपण पाहू तो म्हणजे आदिकेंद्रकी सजीवातील जीवाणूंमध्ये. आता त्यातल्या त्यात स्पेसिफिकली आपण जीवाणूंबद्दल बोलतो आहोत. तर हे जे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरिया आपल्या अवतीभोवती सापडणारे त्यांच्या आकारांमध्ये नेमके किती फरक आहेत, किती प्रकारचे फरक आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत आकारांमध्ये. तर त्यांच्या आकारावरूनच आपण त्यांना नावे दिलेली आहेत किंवा जी नावे आपल्याला इथे आढळतात. फॉर एक्झाम्पल इथे आहे दंडाकृती. दंडाकृती म्हणजेच रॉड लाईक किंवा त्यालाच म्हणतात बॅसिलस. बॅसिलस हे त्याचं काय आहे? बॅसिलस हे त्याचं अनेक वचन आहे. फॉर एक्झाम्पल हा रॉड लाईक म्हणजेच दंडाकृती. हा जो मार्कर आहे, हा मार्कर कसा आहे तर रॉड लाईक आहे. किंवा समजा बॅक्टेरिया जर अशा आकाराचा असेल तर याला काय म्हणायचं आहे? हा रॉड लाईक आहे किंवा यालाच बॅसिलस असे म्हणतात. आणि असे मार्कर किंवा असे जीवाणू ज्यावेळेस एकापेक्षा जास्त एका ठिकाणी दिसतात त्यांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो? बॅसिलस असे म्हणतो. आणि एका सिंगल बॅक्टेरियाला रॉड शेपच्या त्याला काय म्हणतो आपण? बॅसिलाय असे म्हणतो. तर हा एक पहिला प्रकार त्याच्या आकारावरून रॉड शेप्ड म्हणजे दंडाकृती आकाराचा. दुसरा प्रकार आहे पहा. दुसरा प्रकार आहे गोलाकार म्हणजे स्फेरिकल. ठीक आहे. किंवा त्यालाच म्हणतात कोक्काय, कोक्कस हे त्याचं काय आहे? अनेक वचन आहे आणि कोकाय हे त्याचं एक वचन आहे. म्हणजे असे जीवाणू जे गोलाकार प्रकारचे असतात, गोलाकार आहेत म्हणून त्यांना कोक्काय आणि किंवा कोक्कस असे म्हणतात. ठीक. जीवाणूंमधील तिसरा प्रकार हा स्वल्पविराम म्हणजेच कॉमा शेप्ड. आपण स्वल्पविराम वापरतो की नाही? लिहिताना स्वल्पविराम वापरतो. मी इथे वापरलेला आहे कोक्कस, इथे स्वल्पविराम दिलेला आहे, इथे एक स्वल्पविराम दिला आहे. तर या स्वल्पविरामाच्या आकारासारखे जीवाणू यांना काय म्हटलं जातं? कॉमा शेप्ड. किंवा त्यालाच एक दुसरे नाव आहे विब्रिओ. विब्रिओ हे एक ती पर्टिक्युलर जी सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे त्या फील्डमध्ये वापरले जाणारे नाव आहे. त्यामुळे ही नावे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जसं की बॅसिलस असेल, कोक्कस असेल. कोक्कस फॉर एक्झाम्पल डिप्लोकोकस निमोनिया आजार होणारा जो निमोनिया आजार ज्या जीवाणूंमुळे होतो असा जीवाणू म्हणजेच डिप्लोकोकस निमोनिया. आता त्याला डिप्लोकोकस का म्हटलं जातं तर तो डिप्लो म्हणजे दोन आणि कोकस म्हणजे दोन, असे दोन आकाराचे असणारे, दोन गोलाकार आकार असणारे असे त्याचे ॲपिअरन्स किंवा त्याचे स्वरूप आहे म्हणून त्याला डिप्लोकोकस निमोनिया असे म्हणतात. तर हे झालं. आणि चौथा प्रकार आहे नागमोडी आकाराचा. नागमोडी वळणं असलेला किंवा चक्राकार आकार असलेला किंवा त्यालाच आपण काय म्हणू? स्पायरल असे म्हणू. म्हणजेच त्याला म्हणतात स्पिरिलम. तर त्यांच्या आकारावरून त्यांचं जे ॲपिअरन्स आहे त्या जीवाणूंचं त्यावरून दिलेली बॅक्टेरियांना ही विविध नावे आहेत किंवा त्यांचे हे 4 विविध प्रकार आपल्याला आढळतात. ठीक आहे. पुढचा मुद्दा पाहू आपण. आदिकेंद्रकी सजीवांतील आकार व कार्यात. बघा मुद्दा काय आहे? आदिकेंद्रकी सजीवातील आकार व कार्यात जरी आपल्याला बरीच विविधता आढळत असली तरी त्या सर्व सजीवांमध्ये त्यांच्यातील पेशीय संघटन हे सेल्युलर ऑर्गनायझेशन जवळपास सारखेच आहे. काय म्हटले आहे? म्हणजे बॅक्टेरिया असेल, सायनोबॅक्टेरिया असेल, PPLO म्हणजे प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स इत्यादी सर्व कॅटेगरीमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला आढळतात, आयडेंटिफाय होतात किंवा अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या आकारावरून आणि त्यांच्या कार्यामध्ये प्रचंड विविधता आपल्याला आढळते. त्यांच्या कार्यामध्ये आणि त्यांच्या आकारामध्ये आपल्याला प्रचंड विविधता आढळते. तरीही असे असले तरीही त्या सर्व सजीवांमध्ये असणारं पेशीय संघटन जर आपण पाहिलं तर ते पेशीय संघटन जवळपास सारखेच आहे. हा एक महत्त्वाचा फरक आहे सर्व आदिकेंद्रकी सजीवांमध्ये. ठीक आहे.
हा एक मुद्दा आपल्याला स्पष्ट झाला. हे सजीव 0.1 मायक्रोमीटर पासून साधारणतः 10 मायक्रोमीटर इतक्या मापाचे असतात. बघा, या आदिकेंद्रकी सजीवांमध्ये असणारे जेवढ्या काही जाती आहेत, मग त्यामध्ये बॅक्टेरिया असतील, सायनोबॅक्टेरिया असतील, प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स, यांच्यामध्ये जे विविध सजीव आपल्याला आढळतात, त्यांचा आकार किंवा त्यांचे मापन हे साधारण कमीत कमी 0.1 मायक्रोमीटरपासून ते 10 मायक्रोमीटर इतके असतात, इथपर्यंतचे असतात. हा एक महत्त्वाचा हे गुणधर्म आपल्याला आदिकेंद्रकी सजीवांचा आढळतो. नंतर पाहू, आदिकेंद्रकी सजीवांतील पेशीभोवती हे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे. प्लांटी, किंगडम प्लांटी म्हणजे वनस्पती सृष्टींमध्ये असणारे सर्व सजीव, या सर्व सजीवांच्या पेशीभोवती आणि त्यानंतर सर्व प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये त्या सर्व प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सच्या सेलच्या भोवती असणारे हे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ते म्हणजे सेल वॉल किंवा पेशीभित्तिका. तर ही पेशीभित्तिका जवळजवळ सर्व सजीवांमध्ये आढळते. आदिकेंद्रकी सजीवांतील पेशीभोवती पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल आढळतात आणि याला असणारा अपवाद म्हणजे मायकोप्लाझ्मा हा घटक होय. याला अपवाद असणारा घटक कोणता आहे? मायकोप्लाझ्मा आहे. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. नंतर आदिकेंद्रकी सजीवांच्या पेशीतील सर्व क्षेत्र व्यापलेल्या द्रव्यास, म्हणजे समजा ही आदिकेंद्रकी पेशी आहे आणि या आदिकेंद्रकी पेशीमध्ये हे जे सर्व क्षेत्र इथे पूर्णपणे व्यापलेलं आहे, त्याचं नेचर आहे फ्लुइडिक, म्हणजे तो द्रव भाग आहे आणि याला काय म्हणतात? फ्लुइड मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे या पेशीमधील सर्व किंवा हा सजीव जो आहे, या सजीवामध्ये पूर्ण क्षेत्र कशाने व्यापले आहे? तर फ्लुइड मॅट्रिक्सने, द्रव्याने व्यापले आहेत आणि या सगळ्या मॅट्रिक्सला काय म्हणतात? पेशीद्रव्य. याला काय म्हटलं जातं? याला एकत्रितपणे पेशीद्रव्य किंवा सायटोप्लाझम असे म्हणतात. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे समजत आहे. राहिलेला भाग आपल्याला पुढच्या सत्रामध्ये पाहायचा आहे.